सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव या स्टोरीचे 23 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. ऋषीला कळालं की रितेश लॉकअपमधून पळून गेला आणि जाताना त्यानं परीच्या फोटोवर क्रॉस केला होता. म्हणजेच परीच्या जीवाला धोका आहे हे ऋषीनं ओळखलं. नक्कीच रितेश खूप चिडला होता आणि परीमुळं तो पकडला गेला हे तो विसरणार नव्हता. ऋषी आता पटकन गाडीत बसला आणि परीकडे निघाला आणि घराच्या बाहेर येऊन त्यानं परीला फोन केला आणि म्हणाला, परी तू आत्ताच्या आत्ता मला गेटवर भेटायला ये. आणि आता परी खुश झाली आणि म्हणाली, ऋषी तू आता गेटवर आला आहेस का मला भेटायला? आणि ऋषी म्हणाला, हो मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तू पटकन ये. आणि परी म्हणाली, आलेच. आणि ती उठली. खिडकीतून बघितलं तर खरंच आता यावेळी ऋषी तिला भेटण्यासाठी आला होता आणि परी पळतच खाली निघाली. तसं तिला विवेक आडवा आला आणि तिला म्हणाला, परी कुठे निघालीस इतक्या रात्री? आणि परी म्हणाली, डॅड ऋषी आला आहे, मला त्याला भेटायचं आहे. विवेक म्हणाला, परी तू ऐकलं नाहीस का मी तुला काय म्हणालोय? मला तुम्हा दोघांचं रिलेशन मान्य नाही. तू त्याच्याशी भेटू नको आणि बोलूही नको. परी म्हणाली, का डॅड तुम्ही असं का करता? तो खूप चांगला मुलगा आहे. त्याच्यात काय कमी आहे डॅड? आणि मला तो पसंत आहे. आणि विवेक म्हणाला, अच्छा तुला तो पसंत आहे पण मला पसंत नाही त्याचं काय? तुम्ही आजकालच्या जमान्यातली मुलं आईवडिलांचा विचार करतच नाही ना. पण चांगलं काय आणि वाईट काय हे आम्हाला मात्र विचार करूनच ठरवावं लागतं. तू बाहेर जायचं नाहीस म्हणजे नाही, असं म्हणून विवेकनं दरवाजा बंद केला. आणि परी म्हणाली, डॅड आता तुम्ही असं करणार आहात का? डॅड मी लहान मुलगी नाही, तुम्ही असं नाही करू शकत. तो माझी वाट बघतोय, मला जाऊ द्या. आणि तरीही विवेक म्हणाला, मी नाही जाऊ देणार तुला, म्हटलं ना. तू रूममध्ये जा. आता परी अजूनही बाहेर येईना म्हणून ऋषीनं पुन्हा तिला फोन केला. परीनं फोन घेतला आणि म्हणाली, ऋषी मी येते, थोडासा वेट कर. तसा विवेक गेला, तिच्या हातातून फोन घेतला आणि ऋषीला म्हणाला, ती येणार नाही, तू जाऊ शकतोस. उगीचच गेटवर उभा राहून तुझा टाइमपास करू नको. आणि आता ऋषीला तर कळतच नव्हतं की त्याला कसं समजावून सांगावं. तो म्हणाला, अंकल प्लीज फक्त मला तिला भेटायचं आहे, फक्त 5 मिनिटांसाठी आलो आणि खूप इम्पॉर्टंट आहे. विवेक म्हणाला, काय इम्पॉर्टंट आहे ते मला सांग. आणि ऋषी म्हणाला, अंकल मी नाही तुम्हाला सांगू शकत, मला फक्त तिच्याशी बोलायचं आहे. असा ऋषी पोट तिडकीने बोलत होता, पण आता बाकीचं काहीच तिच्या जीवाच्या धोक्याचं वगैरे बोलू शकत नव्हता. आणि विवेक तरीही म्हणाला, सॉरी यू मे गो नाव, तू जाऊ शकतोस आणि पुन्हा इथे येण्याची चूक करू नकोस, कारण यानंतर मी तुला गेटवर सुद्धा उभा राहू देणार नाही, समजलं? आणि विवेकनं फोन कट केला. तशी फार वैतागली परी आणि हातपाय आपटत बेडरूममध्ये गेली. आणि तिनं पुन्हा ऋषीला फोन लावला आणि खिडकीतून बघत म्हणाली, डॅड ऐकत नाहीत ऋषी, तुला काय बोलायचं आहे माझ्याशी बोल ना. पण आता हे बोलताना सुद्धा परीला कसतरी वाटत होतं, कारण प्रत्यक्ष भेटून एकमेकांना मिठी मारता येते, हातात हात घेणार होता आणि फोनवर हे सगळं नाही होऊ शकत. आणि ऋषीनं नाराज झाला आणि म्हणाला, ओके परी, परी लिसन केअरफुली, तू इथून पुढे घराच्या बाहेर येऊ नकोस, समजलं? रितेश लॉकअपमधून पळाला आहे आणि त्याच्या एकंदरीत वागण्यावरून असं कळतं की तो तुला टार्गेट करेल आणि हेच सांगायचं होतं मला तुला. प्लीज तू एकटी बाहेर येऊ नकोस, तुझ्या सेफ्टीचा प्रश्न आहे. तसं तर मी तुझ्यासाठी बॉडीगार्ड ठेवले असते किंवा कॉन्स्टेबल दिले असते, पण आपल्याला अजून हे कोणालाही उघड करायचं नाही म्हणून मी ते सुद्धा करू शकत नाही. आणि परी आता खरं तर थोडीशी घाबरली मनातून, पण लगेच ऋषीवर विश्वास दाखवत म्हणाली, ऋषी तू आहेस ना माझ्यासोबत,
मग मला नाही कोणाला भ्यायची गरज. आणि आता तू घरी जा आणि झोप. आणि ऋषी हसून मला परी, झोप उडाली माझी. आणि आता तेव्हाच निवांत झोपेल जेव्हा रितेशला बेड्या ठोकेल. बाय, गुड नाईट, टेक केअर अँड आय लव्ह यू असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि परीसुद्धा खूप काळजीतच झोपली. विवेक आता त्याच्या रूममध्ये गेला आणि अस्मिता म्हणाली, विवेक कुठे गेला होतास? आणि विवेक म्हणाला, अस्मिता, तो मुलगा आत्ता यावेळी गेटवर आला आहे. त्याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. आणि अस्मिता म्हणाली, विवेक, मला असं वाटतं की तू परीच्या बाजूने विचार कर. अरे आजकालची मुलं कुठं ऐकतात आईवडिलांचं? आईवडिलांनाच त्यांचं ऐकावं लागतं. परी कशी आहे स्वभावानं तुला माहीत आहे चांगलंच. तिच्या मनात आहे तेच ती करणार. लहानपणापासून ती अशीच आहे, स्वतंत्र. त्यापेक्षा ती जे काही म्हणते ते ऐकूया. आणि अरे तुझ्या जीवाचं काही बरं वाईट करण्याची भीती तिला घालतोस, पण यामुळे जास्त काळ ती नाही ऐकणार. ती प्रेम करते त्या मुलावर. हे अरेंज मॅरेज नाही संपत्ती बघायला मुलाची. प्रेमात संपत्ती बघत नाहीत विवेक. तू सुद्धा माझ्यावर प्रेम केलं, माझं घर बघितलं नाही, संपत्ती बघितली नाही आणि म्हणून लग्न केलंस ना माझ्याशी. मग स्वतःचं लव्ह मॅरेज असताना तू तिला कसं अडवू शकतो? आणि विवेक तिला म्हणाला, अस्मिता, मला आता काहीही ऐकायचं नाही. तू झोप. आणि इथे लग्न करून तू माझ्या घरी येणार होतीस, पण आपली परी तिकडे जाणार आहे. अगं आपली मुलगी आपल्यासारख्या स्टेटस असणाऱ्या घरात गेली पाहिजे की नाही? लग्नानंतर तू श्रीमंत झालीस आणि परी गरीब झालेली मला आवडणार नाही. तिला ते सगळं सुख मिळालं पाहिजे त्याच्या घरात. आणि एका मामूली कंपनीत काम करणारा वर्कर तिला काय सुख देणार? इतकी ऐश आरामात राहिलेली आहे ती. आणि अस्मिता म्हणाली, आणि तिला ऐश आराम नको असेल तर? तिला फक्त तिचं प्रेम हवं असेल तर मग काय करशील? आणि ती उद्या तुला डावलून ऋषीसोबत गेली तर? कारण ती मॅच्युअर आहे कायद्यानं. आपण तिला अडवू शकत नाही विवेक. म्हणून म्हणते, तिनं टोकाचा निर्णय घेण्याआधी आपणच तिचं ऐकूया. पण नाही. विवेक काहीच ऐकत नव्हता. त्याच्या नकारावर ठाम होता आणि तो गुपचूप झोपला. आता इकडे देसाई मॅन्शनमध्ये आर्याच्या रूममध्ये झोपलेल्या आर्यनची नुसती वळवळ सुरू होती. स्वीटी जवळ नव्हती, त्यामुळे त्याला झोप येईना आणि तो फायनली उठूनच बसला आणि उशी मांडीवर घेऊन चिडून म्हणाला, व्हॉट द हेल यार, माझं घर आहे आणि माझ्या घरात कुठे झोपायचं मी ठरवणार, असं म्हणून निघाला. आणि रूममध्ये शिरणार तर दरवाजा बंद. आर्यन वैतागला आणि मला, स्वीटी, आता हे काय? तू दरवाजा का लावून घेतला? इथे तुला कोणी खाणार आहे की काय? दरवाजा उघड. आणि आता जागी होती बरं का स्वीटी, पण मुद्दाम तिने झोपेचं सोंग घेतलं आणि घोरायला लागली. आणि हे ऐकून आर्यन म्हणाला, काय? आता ही कधीपासून खराटे मारायला लागली? ड्रामेबाज आहे, मुद्दाम नाटक करते. स्वीटी, दरवाजा उघड, नाहीतर मी तोडून टाकेन दरवाजा, असं तो रागात म्हणाला. तशी स्वीटी आणखीन मोठ्यानं घोरायला लागली. आणि आर्यनला तर आता कळतच नव्हतं की तिचं काय करू. त्याला खूप राग येत होता. पण आता ओके फाईन, तुला नंतर दाखवतो, असं म्हणून दरवाजावर एक लाथ घातली आणि पुन्हा तो आर्याच्या रूममध्ये जाऊन झोपला. पण तिथं त्याला झोप येईना. पुन्हा उठून बसला आणि म्हणाला, या झगडालू प्रिन्सेसच्या रूममध्ये मला अजिबात झोप येणार नाही. ती पण तशीच होती, तिच्या डफर स्वीटी दिसारखी, माझी नींद हराम करणारी, असं म्हणून तो पुन्हा तिथून उठला आणि तन्वी अर्जुनच्या रूममध्ये जाऊन झोपला. आणि तिथं मात्र त्याला मॉम आणि डॅडच्या आठवणी काढून शांत झोप लागली. आणि स्वीटी बेडरूममध्ये खूप हसायला लागली आणि म्हणाली, मला म्हणतोस का मध्ये मध्ये बोलू नको? आता तू तसाच बस. आणि तीही झोपली. आणि सकाळी उठल्यानंतर डायनिंग टेबलवर स्वीटी त्याची वाट बघतच होती. ऑफिसला तर दोघांनाही जायचं होतं. आज मंडे होता आणि उद्या मकर संक्रांती आहे हे तिच्या लक्षात आलं. आणि स्वीटी आर्यनला म्हणाली, आर्यन, तू माझ्यासाठी ब्लॅक साडी घेणार आहेस ना?
उद्या माझा फास्ट आहे तुझ्यासाठी. लग्नानंतर पहिली मकर संक्रांती आहे माझी. आणि माझा व्रत तोडण्यासाठी तू यायचं आहे. मी मम्मीकडे जाणार आहे आणि तू तिकडेच ये. मी उद्या ऑफिसला येणार नाही आर्यन, आणि आज दुपारी घरी येईन असं ती सांगत होती. आणि आर्यन गुपचूप नाश्ता करत होता. तिचं काहीही ऐकून न ऐकल्यासारखं करत होता. आणि स्वीटी त्याला पुन्हा म्हणाली, आर्यन तू माझं ऐकतोयस ना, मी तुझ्याशी बोलते. आणि बदमाश आर्यन टिटफॉट करत खाता खाता डायनिंग टेबलवर झोपला आणि घोरायला लागला. आणि स्वीटी खूप हसली आणि त्याचे गाल उडत म्हणाले, आर्यन सो स्वीट ऑफ यू. माझ्यासाठी साडी घेशील ना. तसा आर्यन आणखीन मोठ्यानं घोरायला लागला. मग उठला आणि गाडीकडे निघाला. तशी स्वीटीसुद्धा हसतच दोघांचे लंच बॉक्स घेऊन त्याच्या मागे गेली. मग ऑफिस सुरू झालं. अर्जुनच्या केबिनमध्ये अतुल एकटाच बसून काम करत होता. आणि स्वीटी आता अतुलकडेही जायची आणि आर्यनकडेही असायची. अशा प्रकारे ते तिघे ऑफिस सांभाळत होते. आणि मग दुपारी स्वीटी त्याला म्हणाली, आर्यन मी जाते मम्मीकडे, तू डायरेक्टली तिकडेच ये. आर्यनने आताही तसंच केलं आणि घोरायला लागला. आणि स्वीटी खूप हसली आणि त्याची पप्पी घेऊन निघून गेली. आणि ती गेली तसं आर्यननं मोबाईल काढला आणि तिच्यासाठी ब्लॅक साडी बघायला लागला. इतक्यात निकीचा फोन आलाच आणि ती म्हणाली, आर्यन काय करतोस, ऑफिसनंतर भेटूया का. आणि आर्यन म्हणाला, ॲक्च्युली ना निकी मला वेळ नाही, मला थोडी शॉपिंग करायची आहे. निकी म्हणाली, शॉपिंग कशाची. उद्या मकर संक्रांत आहे ना. आर्यन म्हणाला, सो स्वीटी माझ्यासाठी खूप कडक फास्ट करते आणि तिच्यासाठी मला ब्लॅक साडी घ्यायची आहे. मला तुला भेटता येणार नाही, ओके बाय. असं म्हणून आर्यननं फोन ठेवला. आणि निकी मनात फार विचार करायला लागली की बहुतेक ही तिची पहिली मकर संक्रांती असणार लग्नानंतरची. मग तीसुद्धा फारच कडक फास्ट असेल. अँड ऑफकोर्स तो फक्त नवऱ्याच्या हातातून सोडायचा असणार. पण जर आर्यन उद्या गेलाच नाही तर तिचा उपवास सुटणार नाही आणि ती खूप चिडणार आणि त्या दोघांमध्ये दुरावा येणार. येस, असंच होईल. उद्या काहीतरी कारण शोधलं पाहिजे आर्यनला बोलवण्याचं. आणि निकी तुला खूप स्ट्रॉंग कारण शोधलं पाहिजे, त्या दिव्यापेक्षाही स्ट्रॉंग. त्याला इतक्या वेळेस गुंतवून ठेवायचा आहे की तो स्वीटीचा उपवास सोडायला नाही गेला पाहिजे. असं म्हणून निकी काय करावं असा विचार करत राहिली. आता इकडे जाधव विलामध्ये आर्याची सुद्धा पहिलीच मकर संक्रांती होती. इंद्राची आई तयारी करत होती. माधवीची डिलिव्हरीचा टाईमसुद्धा जवळ आला होता आणि संध्याकाळी आर्या हातावर मेहंदी काढत होती. लग्नामध्ये तर तिला मेहंदी लागलीच नव्हती. तिने काहीच लाड झाले नव्हते तिचे. आणि आता ती मेहंदी काढून रूममध्ये येऊन बसली होती. आणि इतक्यात पाठीमागून इंद्रा आला आणि त्यानं तिच्या अंगावर एक साडी घातली. तसं तिनं पाठीमागं बघितलं आणि तो तिच्या गालाला गाल लावून म्हणाला, वाव व्हॉट अ मेहंदी. आरू बहुत खूबसूरत है ना. आणि आर्या म्हणाली, कोण, मी की मेहंदी. आणि इंद्रा हसून म्हणाला, आपल्या ऑफिसमधली मोना. तशी आर्या चिडली आणि तिने आपल्या हाताला मेहंदी लागली आहे हे विसरून इंद्राच्या गालात एक चापटच मारली. तसा तिच्या मेहंदीचा छाप इंद्राच्या गालावर उमटला आणि आरू खूप हसली. आणि इंद्रानं वाईट तोंड केलं, पण पुढच्या क्षणी हसणाऱ्या आर्याला पकडली आणि तोच मेहंदीचा गाल तिच्या गालावर घासला आणि म्हणाला, हॅपी मकर संक्रांती बेबी. पण आरू तू माझ्यासाठी फास्ट करशील का. आर्या म्हणाली, हो मग करावाच लागेल. इंद्रा म्हणाला, पण याआधी तू कधी केला आहे का फास्ट, तुला झेपेल ना. आणि आर्या म्हणाली, काय माहीत, मला तर खूप भूक लागते, पण तरीही मी ट्राय करणारच. आणि मग इंद्रानं पुन्हा तिच्या भोवती मिठी मारली आणि म्हणाला, ओके डार्लिंग, तू कर उद्या फास्ट. पण माझा हा 4 दिवसाचा फास्ट कधी तुटेल. मला वाटलं होतं की आज तू जवळ येशील, पण तू तर मेहंदी लावलीस. आता मी काय करू. आणि चंद्रा हसून म्हणाली, इंद्रा उद्या तू तुझ्या हाताने आमचा फास्ट तोड आणि मग मी सुद्धा फास्ट तोडते, ओके. आणि इंद्रा हसून म्हणाला, ओके बॉस, फायदे की डील हे मंजूर. आणि मग आज तरी इंद्रा फक्त तिला मिठीत घेऊन झोपणार होता. आणि इकडे स्वीटी वाटच बघत होती आर्यनची. पण आता एक नोकर आला, त्यानं तिच्याजवळ साडी दिली आणि म्हणाला, आर्यन सर आले होते, हे देऊन गेलेत.
तिनं बघितलं तर साडी होती अँड वाव, खूप ब्युटिफुल साडी होती. आणि तिने त्या साडीचं कौतुक केलं नाहीच आणि म्हणाली, हाऊ वंडरफुल, नाईस साडी. पण तो कुठे आहे असं विचारलं आणि नोकर मला आर्यन सर निघून गेले. आणि स्वीटी खूप चकित झाली आणि म्हणाली, व्हॉट, असं कसं गेला हा भूत कुठला, आता एकटा राहील का इतक्या मोठ्या बंगल्यात. आणि तिनं आर्यनला फोन केला तर आर्यनने सुद्धा फोन उचलला. आता त्याची ही कसली स्ट्रॅटेजी सुरू होती कुणास ठाऊक, तिला त्रास देण्याची. खायचा प्यायचा सगळं करायचं पण बोलत फक्त नव्हता. आणि आता फोन घेतला आणि स्वीटी म्हणाली, आर्यन तू का गेला, तू ये बरं इथे. आणि आता हे आर्यननं नुसतं फोनवर घोरण्याचे आवाज काढले त्यानं आत्ताही. आणि जसे स्वीटी प्रश्न विचारेल तसा तो घोरण्याचाच आवाज काढायचा. आणि स्वीटी वैतागून म्हणाली, ओ माय गॉड, कुठून मला बुद्धी सुचली आणि मी असं केलं, हा बदमाश आहे ना असा. आणि ती म्हणाली, आर्यन तू उद्या येणार आहेस म्हणजे येणार आहेस. आणि फोन ठेवला आणि खूप चिडली होती. मग दुसऱ्या दिवशी पूजेची तयारी केली. आर्यन ऑफिसला गेला आणि गेल्या गेल्या आज स्वीटीनं नव्हती म्हणून त्यानंच मेल चेक केले आणि सिंघाणी या कंपनीकडून निक्कीचा मेल आला होता. तर त्याला दिसला आज मीटिंग आहे. मग नाइलाजानं आर्यन एकटाच मीटिंगसाठी गेला आणि निक्की म्हणाली, आर्यन आज तुझी वाईफ नाही आली सोबत तुझी सेक्रेटरी म्हणून. आणि आर्यन म्हणाला, अगं आज तिची पूजा आहे माझ्यासाठी, पण मलाही लवकर जायचं होतं. आणि ऋषी सोडायला बसला आणि तू पटकन सुरू कर ना. पण आता निक्की उगीचच टाइमपास करत होती आणि मीटिंग पटकन सुरू करत नव्हती कारण तिला आर्यनला पटकन घरी पाठवायचंच नव्हता. आणि आता निक्की स्वीटीची खिल्ली उडवत हसून म्हणाली, ओ माय गॉड, आजकालच्या जगात हे असं फुलिशसारखं व्रत वगैरे कोण करतो. दिव्या किती मूर्खासारखं करते ना, ओल्ड फॅशन. हे तुमच्या स्टेटसला अजिबात शोभत नाही. तसा आर्यनला तिचा थोडा राग आला आणि तो म्हणाला, निक्की प्रश्न व्रत करण्याचा नाही, प्रश्न प्रेमाचा आहे. आणि ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि त्याहीपेक्षा जास्त मी तिच्यावर प्रेम करतो. अँड फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन, तिनं लग्न आधीपासून माझ्यासाठी असाच व्रत करते. अँड धिस इज अवर कल्चर, ओके, सो रिस्पेक्ट इट. तशी निक्की आता गप्प बसली आणि म्हणाली, ओ आर्यन, तू तर लगेच रागाला गेलास. तुझा मूड आत्ता ठीक करते. आणि तिनं सँडविच मागवलं, दोघाला 2. आणि आर्यन लगेच म्हणाला, निक्की सॉरी, पण मी नाही खाणार काहीच. खाणार काय, मी पिणार सुद्धा नाही. निक्की म्हणाली, बट व्हाय, का रे. आणि आर्यन म्हणाला, बिकॉज माझासुद्धा फास्ट आहे माझ्या वाईफसाठी. कारण माझ्यासाठी व्रत करून ती माझ्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते, 7 जन्म मलाच मागून घेते. तसेच मलासुद्धा ती 7 जन्मासाठी हवी आहे अँड लाँग लाईफ हवी आहे. आता काम सुरू करूया, मला लवकर घरी जावं लागेल, असं आर्यन म्हणाला. आणि निक्कीनं खूपच रागात तिच्या हातातलं पेन पकडलं आणि त्यावर सगळी खुन्नस काढत म्हणाली, प्रेम 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 माय फूट. एक दिवस हेच प्रेम नाही तुला सोडायला लावलं तर नावाची निक्की नाही. आणि बघूच तू लवकर कसा जातो तिचा व्रत तोडायला. असं म्हणून तिनं टाइमपास करायला सुरुवात केली. आणि आता निक्की काय करेल, आर्यनला पटकन घरी जाता येईल की नाही आणि तिचा स्वीटी आर्यनच्या नात्यावर काय परिणाम होईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.